गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहात सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. बघा, मी इकडे गवार शेंगाची भाजी बनवली आहे. माझा स्वयंपाक झालेला आहे पूर्ण. तर शेवयाची खीर बनवायची. मी म्हणलं आज काहीतरी वेगळं जरा म्हणून शेवयाची खीर बनवते. आणि कशात बनवते बघा, तव्यामध्ये. म्हणलं जाऊ दे आता, काय सारखी भांडी वेगवेगळी काढण्यापेक्षा हे बघा, पहिलं ही खीर अशी मी तुपामध्ये भाजून घेतली आणि वेलची पावडर पण टाकलेली, वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे आणि साखर आणि थोडंसं पाणी टाकून पहिला शिजून घेते. म्हणजे घट्ट झाली की त्याच्यामध्ये मग नंतर ना जेवताना काय करेन, गरम करून दूध गरम करेन. चला या सगळेजण शेवयाची खीर खायला. आता खूप दिवस काय झालं, शेवया घरात होत्या, मग ते शेवया खराब होती म्हणून म्हटलं चला आज डोक्यात आलं की ह्याची गवार शेंगाची रस भाजी बनवली आहे. तर म्हटलं शेवयाची खीर बनवूया. आणि काय झालं, हे गेले होते मुंबईला. तर मुंबईला सकाळी लवकर गेले होते. तर काही नाश्ता नाही, काही नाही. सकाळी 7लाच घरातनं निघाले होते. नाश्ता नाही करता नुसतं चहावर गेले होते. मी डबा घेऊन जा म्हणत असते, पण हे म्हणतात की पार्टनर सोबत आहे तर डबा ते नेणं बरं दिसत नाही, मी काही नेत नाही. तर त्याच्यामुळे बघा, आज ते सकाळी फक्त वडापाववर आहेत. तर म्हणून म्हटलं चला आज काही आता गोड करूया आणि लवकर जेवायला बसूया. त्या हिशोबाने मी लवकर स्वयंपाक बनवला आहे. तर आता छान खीर काय भांड्यामध्ये एका काढते आणि दूध गरम करून जेवायच्या वेळेस दूध घालते त्याच्यामध्ये, गरम दूध. चला आता अशा प्रकारे आजचा स्वयंपाक बनवला आहे. पोळ्या झाल्या, भात झालेला आहे, म्हणजे सगळा स्वयंपाक माझा रेडी आहे. तर आता फक्त मी काय करते, किचन थोडंसं आवरायचं आहे. म्हणजे ओटा, किचन कट्टा, किचन ओटा ते आवरते आणि मग पुन्हा भेटते तुम्हाला. हे बघा, इकडे मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि हे बघा, हे शेवया इथं शिजवून ठेवले आणि आता दूध गरम करून खीर तयार करणार आहे. शेवयामध्ये टाकणार आहे मी. चला दूध गरम होते तोपर्यंत. चला, आवडलेलं आहे बऱ्यापैकी पोट्यावरचं. दुधाचं सांडलेलं होतं. किती आवरा, किती पुसा बाबा, किती स्वच्छ करा बघा. स्वच्छ करण्याचाच वेळ जातो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बघा बुधवार आणि सकाळ सकाळी बघा पाऊस चालू झालेला आहे. तर आता रसिकाकडे जायचं आहे. खाली उतरल्यानंतर पावसाचा जोर किती हे समजतं. हे बघा, चष्मा पण सगळं चष्मा पाणी पडलेलं आहे. विराजला आता स्कूलमध्ये म्हणजे पाठवलं आहे आणि मी निघाले माझ्या घरी. ड्रायर मारले बघा केसांवर, कारण का 5-10 मिनिटात डोक्यावर पाऊस पडलाच माझ्या. विरांचं दप्तर देईपर्यंत. चला आता नाश्त्याची तयारी, टिफिन भरते. चला, नाश्त्याची वेळ झालेली आता. शेंगदाणे घ्यायचे राहिलेत. शेंगदाणे घेतली. चला, इकडे बनवते पोहे. पूर्व तयारी बघा पोह्याची. फक्त बटाटा नाही घेतला. चला, पोहे इकडे तयार केलेत. अशा प्रकारे मला ना सकाळच्या टायमिंगला सगळं बॅलन्सिंग करावं लागतं, इकडचं आणि तिकडचं. चला तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये.